संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला अटक करा, प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यासंदर्भात आता मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे। नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले। सोबतच कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनाही पत्र लिहून तपासावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। एकट्या फडणवीस यांनी हा विषय मनावर घेतला तर कोरटकर गजाड दिसेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही राजे मुधोजी भोसले यांनी नाराजी व्यक्त केली। महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला अटक करा असं राजे मुधोजी भोसलेंकडून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी या संदर्भात मागणी केली। मुधोजी राजे यांनी नेमकं पत्र काय लिहिले ते सुद्धा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 मार्चला तिथीनुसार शिवाजी महाराज यांची जयंती आणि 18 मार्चला शहाजी महाराजांची जयंती। अशा ऐतिहासिक काळात अखंड हिंदुस्थानच्या दैवतांचा वारंवार अपमान होतो। गृह विभागाने स्वतः गुन्हा दाखल करून प्रकरण हाताळले गेले पाहिजे होते, परंतु तसं काही झालं नाही। एकट्या फडणवीसांनी हा विषय मनावर घेतला तर कोरटकर 24 तासाच्या आत गजाड दिसेल। आरोपी कोल्हापूरच्या न्यायालयातच अंतरिम जामीन मिळवतो, यातच कोल्हापूर पोलिसांचं अपयश आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नागपूरहून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला आतापर्यंत पोलिसांना पकडण्यामध्ये अपयश आलेलं आहे। प्रयत्न करतात पोलीस असं दिसतंय, मात्र सध्या सुद्धा अटक झाली नाही। त्या संदर्भात मुधोजी राजे भोसले यांनी यापूर्वी सुद्धा आवाज उठवलाय, आता पुन्हा त्यांनी पत्र लिहिलंय। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलं तर 24 तासात प्रशांत कोरटकर ताब्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच अतिशय संतप्त प्रतिक्रिया मुधोजी भोसले यांनी केलेली आणि ती पत्रातून त्यांनी व्यक्त केली। त्यांनी 2 पत्र पाठवलेले आहेत। एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे, तर दुसरं पत्र जे आहे ते कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना पाठवलेलं आहे। पहिल्या पत्रात जे फडणवीस मुख्यमंत्री यांना जे पत्र पाठवलं आहे त्यात उल्लेख अनेक बाबींचा करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे उद्या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय आणि अशा प्रकारे वेळेस छत्रपती शिवरायांन असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा इतर महापुरुष अशा महापुरुषांचा जे वारंवार अपमान होतो त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही। संतप्त प्रतिक्रिया अशी राजे मुधोजी भोसले यांनी दिलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे गृह खात्याने या स्वतः दखल घेऊन प्रकरण नोंदवून गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक करायला पाहिजे होती, अशी ही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे। सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलं तर 24 तासाच्या आत प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात येऊ शकते असंही ते म्हणाले। दुसरं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे पोलीस अधीक्षकांना। कोल्हापूर पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवर या पत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत। कारण कोल्हापूर न्यायालयातूनच प्रशांत कोरटकर यांना अंतरिम जामीन मंजूर झालेला होता, त्यामुळे पोलिसांची कार्यपद्धती कशी आहे यावर टीका मुधोजी भोसले यांनी केलेली आहे। उद्या 17 तारखेला पुन्हा प्रशांत कोरटकर यांची या प्रकरणी कोर्टात न्यायालयात उद्या सुनावणी आहे। उद्या नेमकं काय होतं, मात्र त्यापूर्वीच राजे मुधोजी भोसले यांनी या प्रकारचं पत्र पाठवून पोलीस असतील किंवा गृह खाते असेल किंवा एकूणच सरकारची जी कार्यपद्धती आहे त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि लवकरात लवकर यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केलेली आहे। आता यानंतर उद्या कोर्टात काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, त्याबरोबर सरकारची भूमिका काय या प्रकरणी हे काय स्पष्ट होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।